एका पत्नीने आपला शिक्षक असलेल्या पतीची आपल्या प्रियकराला 4 लाखांची सुपारी दिली आणि त्याची हत्या घडवली आणि या हत्येला अपघातासारखं दाखवण्याचा प्रयत्न केला। पण पोलिसांनी ज्यावेळेस घटनेचा तपास केला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आले त्यावेळेस सर्वांना धक्का बसला। तर ही घटना आहे मध्य प्रदेशातील श्योपुर जिल्हा आहे आणि या श्योपुर जिल्ह्यामध्ये एक करहाल परिसर आहे आणि याच करहाल परिसरात राहणारे रमाकांत पाठक वय वर्ष 49 ते एक शिक्षक होते। रोज सकाळी उठायचं, शाळेत जायचं, विद्यार्थ्यांना शिकवायचं आणि परत संध्याकाळी आपल्या घरी यायचं। आणि त्यांची पत्नी साधना शर्मा वय वर्ष 37 ती सुद्धा अंगणवाडीमध्ये सेविका होती। आता यांच्या घरासमोर एक पेट्रोल पंप होता आणि त्या पेट्रोल पंपवरती काम करणारा एक तरुण मनीष जाटव उर्फ मनीष साकेत वय वर्ष 24 तो राहणारा शंकरापूर शाळेवर आपल्या कामासाठी शाळेवरती जात होते। त्यानंतर त्यांची पत्नी साधना जी आहे ही अंगणवाडीमध्ये जात होती। आता यांच्या घरासमोर एक पेट्रोल पंप होता, त्या पेट्रोल पंपवरती काम करणारा एक तरुण मनीष जाटव वय वर्ष 24 राहणार शंकरापूरचा। आता हा तरुण ती जी साधना आहे यांच्याकडे रोज बघत होता आणि ही जी साधना ही सुद्धा त्या तरुणाकडे बघत होती, मनीषकडे बघत होती। त्याला मग सुरुवातीला यांची नजराला नजर भिडली आणि मग हळूहळू यांचं बोलणं चालणं सुरू झालं आणि मग नंतर यांची मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग यांच्या अनैतिक संबंधाला इथून सुरुवात झाली। आता सुरुवातीला यांचं सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, कारण की ते जे रमाकांत आहे हे नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीवरती जात होते आणि हे मिळालेल्या वेळेमध्ये हा जो मनीष आहे हा यांच्या घरी येत होता, यांचं भेटणं बोलणं सगळ्या गोष्टी यांच्या चालू होत्या। पण थोड्या दिवसानंतर हे जे रमाकांत आहे यांना आपल्या पत्नीमध्ये थोडं बदल जाणवला, हिच्या बोलण्यावरून चालण्यावर हिच्या वागण्यावर थोडा यांना संशय येऊ लागला। आणि मग एक दिवस काय झालं, ही जी साधना आहे ही आपला प्रियकर मनीषला फोनवरती बोलत होती आणि अचानक ते जे रमाकांत आहे यांनी हिला बघितलं आणि हिला रंगेहात पकडलं। तर त्यावेळेस त्यांनी काय केलं, आपली पत्नी साधना हिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तू असं वागू नको, या गोष्टी सोडून दे, आपला सुखी संसार आहे त्याला तू वाईट वळण लावून घेऊ नको, असं ते आपल्या पत्नीला सांगतात। पण या गोष्टीचा साधनाला खूप राग येतो। आपला पती आपल्या प्रेम संबंधाला विरोध करतो, आपल्या प्रेमीशी बोलू देत नाही, त्याला भेटू देत नाही, या गोष्टीचा तिला खूप राग येतो आणि ती मग ही गोष्ट आपल्या प्रियकराला सांगते की आपल्याला जर सोबत राहायचं असेल, प्रेम संबंध ठेवायचे असेल तर हा जो रमाकांत आहे याला या दुनियेतून हटावं लागेल, असं ती आपल्या प्रियकराला सांगते। पण याला रस्त्यावरून हटवायचं, पण याची हत्या ही हत्या नाही तर अपघात झाल्यासारखं दाखवायचं। मग तो काय करतो, हळूहळू हे जे रमाकांत आहे आता हे नेहमीप्रमाणे ड्युटीवर जात असताना त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी ह्याच पेट्रोल पंपवरती येत होते आणि मग हा जो मनीष आहे हा काय करतो, ते जे रमाकांत आले की त्यांच्यासोबत बोलणं आणि मैत्री वाढत वाढत जातो। मग ते सुद्धा याच्यासोबत बोलतात आणि मग या दोघांची थोडीफार मैत्री होते। आणि मग हा काय करतो, हा जो मनीष आहे हा काय करतो, आपला एक मित्र असतो सतनाम सिंग सरदार वय वर्ष 37 राहणार ब्लॉक कॉलनी श्योपुर, याला ही गोष्ट सांगतो की आपल्याला असं असं करायचंय, तू मला मदत कर। आता हे जो सतनाम असतो याची आर्थिक परिस्थिती बिकट असते। मग हा काय म्हणतो, ठीक आहे मी तुला मदत करेल पण मला त्याबद्दल काही पैसे लागतील। मग तो म्हणतो किती लागेल, मग तो सांगतो मला 4 लाख रुपये लागेल। मग मनीष काय करतो, ही गोष्ट आपले प्रेयसी साधनाला सांगतो की माझा मित्र तयार आहे पण त्याला काही पैशांची गरज आहे। मग ती म्हणते ठीक आहे, पैसे भेटून जाईल, काम झाल्यानंतर पैसे भेटून जाईल। 4 लाखांमध्ये ती आपल्या पतीची सुपारी देते आणि मग या हत्येच्या 1.5 महिन्याना अगोदरपासून प्लॅन करतात। आता हा जो मनीष आहे तो रमाकांतला चांगल्यापैकी ओळखतो, रमाकांत सुद्धा याला चांगल्यापैकी ओळखतो, या दोघांची थोडीफार मैत्री झालेली आहे। मग हा मनीष काय करतो, तो 27 डिसेंबरला ती जे रमाकांत आहे यांना सांगतो की आपण आज फिरायला जाऊ, असं तो बोलतो। आता रमाकांत सुद्धा हसत खेळत या गोष्टीला तयार होतात की चला जाऊ आपण फिरायला, ते सुद्धा म्हणतात चल जाऊ आपण फिरायला। मग हे रमाकांत काय करतात, दिनांक 27 डिसेंबरला रमाकांत काय करतात, आपली मोटरसायकल घेऊन पेट्रोल पंपावरती येतात आणि तिथं ती आपली मोटरसायकल पार्क करतात आणि यांच्यासोबत स्विफ्ट डिझायर या कारमध्ये बसतात। आता त्याच कारमध्ये अगोदर बसलेला तो जो मनीष आहे त्याचा मित्र सतनाम सिंग सरदार, मनीष आणि रमाकांत हे 3 जण त्या कारमध्ये बसतात आणि तिथून
फिरायला जातात. कराल घाटामध्ये गेल्यानंतर तर हा मनीष काय करतो, कार एका निर्जन स्थळी नेतो, निर्मनुष्य ठिकाणी नेतो आणि हे मनीष आणि सतनाम काय करतात, ते जे रमाकांत आहे यांचा गळा दाबतात, गळा घोटतात आणि काही मिनिटातच त्यांचा मृत्यू होतो. त्यांचा श्वास थांबतो, त्यांचा मृत्यू होतो. मग हे काय करतात, त्यांचा मृतदेह हा गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवतात. परत पेट्रोल पंपवरती येतात. ते जे रमाकांत आहे यांची ते मोटरसायकल घेतात आणि कराल घाटात येतात. कराल घाटामध्ये नवनपुरात एक दरी आहे, त्या दरीमध्ये यांची मोटरसायकल मागं पुढं माणसं वगैरे बघून ती मोटरसायकल त्या दरीमध्ये टाकतात आणि मग थोडा वेळ तिथंच फिरतात. थोडा अंधार झाल्यानंतर परत मागं पुढे लोक वगैरे बघतात आणि त्यांचा मृतदेह सुद्धा त्यांच्या मोटरसायकलपाशी टाकतात आणि घरी निघून येतात. मग इकडे ही साधना काय करते, आपला पती घरी नाही आल्याने पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि पती गायब झाल्याची तक्रार दाखल करते. मग दिनांक 28 डिसेंबरला त्या घाटातून जाणाऱ्या काही लोकांना तिथे एक बाईक आणि एक मृतदेह दिसतो. मग ते लोक काय करतात, पोलिसांना ही माहिती देतात. पोलीस घटनास्थळी येते तर पोलिसांना प्रथमदर्शनी असं वाटतं की एका मोठ्या वाहनाने उडवलं, यातच हा अपघात घडलाय. मग ते काय करतात, पोस्टमॉर्टमसाठी हा मृतदेह रुग्णालयात पाठवतात आणि इकडे ती जी पत्नी असते साधना, हिला माहिती देतात की तुमच्या पतीचा अपघात झालाय. आता ही गोष्ट कळल्यानंतर ती खूप रडली. ज्यावेळेस पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो त्यामध्ये असं स्पष्ट होतं की हा अपघात नाही तर ही हत्या आहे. मग पोलीस काय करतात, खुनाची गुन्ह्याची नोंद करतात आणि तपासाला सुरुवात करतात. मग ती जी साधना आहे हिला चौकशीसाठी बोलवतात आणि हिच्याकडे विचारपूस करतात की रमाकांत हे घरी काय सांगून निघाले होते. तर ती सांगते की त्यांना बाहेर थोडंसं काम आहे, त्यासाठी ते बाहेर चालले. मग तिचा जबाब घेतल्यानंतर पोलीस काय करतात, त्या एरियातली काही CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड आणि त्यांचं लोकेशन वगैरे चेक करतात. तर पोलीस जे CCTV कॅमेरे चेक करतात ते या पेट्रोल पंपवरचे कॅमेरे चेक करतात आणि त्यांना असं स्पष्ट दिसतं की रमाकांत हे मोटरसायकलवर न जाता त्यांनी मोटरसायकल पेट्रोल पंपवरती लावली आणि ते या कारमध्ये बसून गेले. त्या कारमध्ये अगोदर 2 जण बसलेले होते, रमाकांत सुद्धा त्याच कारमध्ये बसले आणि हे 3 जण इथून गेले आणि त्यानंतर यांचा खून झालेला आहे, यांची हत्या झालेली आहे. मग पोलीस काय करतात, तिचे सतनाम सिंग आणि मनीष जाटव याला ताब्यात घेतात आणि यांच्याकडून चौकशी करतात. तर हे सुरुवातीला उडवडीची उत्तर देतात, पण पुराव्याअभावी हे 2 जण तुटतात आणि पोलिसांना सांगतात की आम्ही हा खून केलाय, पण या खुनाची मास्टर माइंड ही ते जे रमाकांत आहे यांची पत्नी साधना शर्मा आहे. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर पोलिसांना धक्का बसतो. मग पोलीस काय करतात, तिचा कॉल रेकॉर्ड चेक करतात आणि यातून स्पष्ट होतं की या दोघांचं अनैतिक संबंध होते. यांचं वारंवार फोनवरती बोलणं होतं आणि या दोघांचे अनैतिक संबंध होते. मग पोलीस या तिघांवरती खुनाच्या गुन्ह्याची नोंद करतात आणि मग पोलीस काय करतात, या तिघांची कसून चौकशी करतात आणि या तिघांनी पूर्ण बनवलेला हत्येचा कट आणि हत्या घडवली कशी काय हे सगळी माहिती पोलिसांना दिली. तर मित्रांनो, आज आपण बघितली रमाकांत पाठक यांच्या हत्याकांडाची धक्कादायक आणि हृदयविदारक स्टोरी, जिथं एक प्रामाणिक शिक्षक ज्याने आयुष्यभर विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं, तो स्वतःच्या घरातच विश्वासघाताचा शिकार झाला. मित्रांनो, ही घटना आपल्याला मोठी शिकवण देते. प्रेम संबंधात विश्वास ठेवा, संशय आला तर बोलून समजून घ्या. अनैतिक संबंध कधीच सुख देत नाही, ते फक्त विनाश आणतात आणि घडतं रमाकांत पाठक यांच्यासारखं अत्यंत धक्कादायक असं हत्याकांड. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.